बाय 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 बाय. बाय बाय. गेलं तृप्ती चला 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 बाय बाय. बाय चला मंडळी. बाय बाय. बाय करतोय. आय थांब पुढे मारतो कशाला रे? त्याला घेऊन नाही जातेस ना तू म्हणून मारतोय. बाबू तू पण येतोय ना? तर मित्रांनो गाडी निघालेली आहे वेंगुर्ल्याला. आम्हाला सीट्स भेटले आहेत. ॲडजस्ट करून कसे तरी बसलो आहे आम्ही. आत्ताच समजलं आहे माईक विसरलो आहे. आवाजाचा प्रॉब्लेम होणार आहे पण ॲडजस्ट करा आता. गाडी तशी खाली आहे. पुढे भरेल की नाही माहीत नाही. आपल्याला रूट माहीत नाही. बाबा चिन्ह दाखवतात त्यांचे. आता सध्या तरी वाटत नाही बसायला. म्हणजे सेम सीट होत्या आजूबाजूला पण त्या भेटल्या नाही. जर भेटल्या तर आपण पत्ते घेऊ नाहीतर झोपून जाऊ. सरळ सकाळी भेटू. अशी गाडी जरा व्हिडिओ काढ ना पटकन. तर आम्ही पोचलेलो आहे असं एका ठिकाणावर. या स्टेशनचं नाव आहे. तुम्हाला हे स्टेशनचं नाव बाबूबाई सांगतील. रत्न 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 गिरी गिरी इधर इधर हाँ मालिक रत्न गिरी रत्नागिरी आम्ही या स्टेशनला पोचलेलो आहे. आता खूप जास्त किचकिच आहे. आवाज येत नसेल. अजून इथनं आम्हाला 2 तास लागणार आहेत गावाला पोचायला. चला आपण जाऊ परत आत. बोलो चाय बोलो चाय चाय. तर कणकवलीला पोचलेली आहे मंडळी. कणकवली कणकवली कणकवली. पुढचा स्टेशन पुढचा स्टेशन कुडाळ. कुडाळला जायचं आपल्याला. हे काय आमचा फोटो काढ. जादू. ये बच्चा किसका खो गया. उठालो. चला तर आता आपण कुडाळ स्टेशनला पोचलेलो आहे. इथनं आपल्याला जायचं आहे वेंगुर्ल्याला. वेंगुर्ल्याला आपण कुडाळ स्टेशनला रिक्षा गेली आहे. एका रिक्षा आम्हाला 6 लोकांना घेत नव्हते तर 2 रिक्षा गेलेत. किती बोलला रे रिक्षाचे? कदाचित 600 झाले वाटते रिक्षाचे. 600 रुपये घेतात. म्हणजे आम्ही आता नाही 2 रिक्षांचे 600. एक रिक्षाचे 600 कसं जाणार. काका आलेले आहेत. निघू आता. पोचलेलो आहे. कंबरडा गेलेला आहे. या 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 हे तू बाहेर मी घेतो बॅग.
आपण पोचलेलो आहे इकडे जिथे आपल्याला स्टे आहे. स्टेचं नाव तुम्ही बघू शकता. हे गावामध्ये स्टे आहे. तुम्हाला रूम टूर देतो. खूप छान प्रॉपर्टी आहे. मस्त सोय केलेली आहे आपली राहायची. पोरं सगळे गेलेले आहेत आतमध्ये. तुम्हाला या साईडचं दाखवतो. तिकडे वरती पण आपलीच पोरं आहेत, इकडे पण आपलीच पोरं आहेत. इकडे एक बेड आहे, इकडे एक बेड आहे, तसंच तिकडे पण आहे. इकडे किचन आहे आणि मेन व्ह्यू हे ओपन केला सीधा समोर बाग. आता 2 दिवस आपण इकडेच आहे. खूप मजा करूया. बघूया रात्री शेकोटी वगैरे करू, काहीतरी बनवू. आज तर आपलं मित्राची हळद आहे, तर हळदीमध्ये एन्जॉय करणार आहे आपण. मग नंतर बघू काय करता येईल आपल्याला. आणि आता संध्याकाळी हे लोक बोलतात बीचला यायचा प्लॅन आहे. इथनं सरळ सरळ पुढे गेल्यावर कुठेतरी बीच आहे. आता पोरं काल गेली होती, मला माहिती नाही. आम्ही लोक आता आलो आहे, अर्धी पोरं, आणि अर्धी पोरं आपली आधीच आली होती. तर बघूया काय भेटतंय. तर आम्ही जरा पाठी आलो आहे, पाठच्या बागेत नारळाच्या. दीप्तीला फोटो काढायचे होते आणि मला पण जरा बाग बघायची होती कशी आहे. तर येता येता दीप्तीचे फोटो काढले थोडेफार. आणि इथे आपल्याला एक विहीर दिसलेली आहे. विहिरीत जरा बघूया. मस्तच खोल वाटते विहीर, पण छान आहे, मस्त आहे. तिकडे का नाही आली रे? विहीर खूप खोल आहे. मग भीती वाटते मला खाली बघायला. कशाला भीती वाटते? तू ढकललीस तर? अशी कशी ढकलेन? माझ्या बरोबर येऊन बसशील तू. मग येता खाली. किती मस्त आहे ना. हा, छान वाटतंय. छान वाटतं एकदम. बिचारा, तुम्हाला तर मी सांगितलं असतं की ह्याने काय उचललंय, पण जाऊ दे. पोरांची सोय घेऊन चाललोय. किती सुंदर आहे यार, मस्तच एकदम. तर फायनली आपण प्लेसवर पोचलेलो आहे. आपल्या मित्रांनी आपल्या टांग दिलेली आहे. आम्हाला वाट बघायला ठेवलेलं की बाबा आता येतील आता येतील. आम्ही घरी बसून वाट बघतोय आता येतील बोलवायला. पण आमचे मित्र आधीच स्वतःच स्विमिंग वगैरे करून मोकळे झाले. आम्ही इथे वाट बघतोय. आम्ही त्यांच्यासाठी सामान वगैरे घेऊन आलो, पण आमचे मित्र दगाबाद निघाले. चला तुम्हाला प्लेस दाखवतो, जाऊ दे सोडा. ताण का दिलाय माझ्या हातात, मलाच पकडायला लावतो हा प्रत्येक टायमाला. या बीचवर हे पण चांगलं आहे की टुरिस्ट नाहीत. हा, पूर्ण खाली पूर्ण beach आहे. खाली बीच आहे. आणि ह्यांचा ज्यांच्या घरी लग्न झालं त्यांचाच मळा आहे, तर काय टेन्शन नाही ना. बीचवर ते दारू पिऊन फेकलेल्या काचेच्या बॉटल आहेत ना, काय कचरा. एकदम साफ वाळू, मस्त वाटतंय चालायला बिना चपलीचं. पण छान बीच आहे एकदम. वरती आहे ना काय. तर पार्टी संपलेली आहे. आम्ही चाललो जेवायला आता इथना. हाँ तो व्लॉगिंग चालू रहनी चाहिए ना, व्लॉगिंग थोड़ी खत्म होगी. वीडियो कब बनेगा फिर? अशा सुंदर लोकेशनला सोडून आम्ही चाललो आता जेवायला. मग जेवून आपण परत येऊया.
समुद्रावरनं अंघोळ करून निघालोय. आता त्या बावडीवर आलो आम्ही. बावडीवर थोडं अंगावर पाणी घेतोय. तो करना म्हणताय ना. मस्त आहे रे, क्लिअर पाणी एकदम. हाँ पानी अच्छा है भाई, पानी क्लियर है. इसको टाइट कर. हाँ आमचा सोनू दिखा जरा कैसे निकालते पानी. गया आराम से. थोड़ा भर. सबा सबा शिकलेला आहे, शिकलेला आहे. करू शकतो तू, करू शकतो. ये कर लिहिला. रुक रुक, झूलने दे उसको, अपना बात है वो. ले. झालंय सगळं फिरून वगैरे निघालो आता मित्राच्या हळदीला. जरा हळदीचा जो मंडप आहे त्यापासून आपलं जे स्टे आहे थोडंसं लांब आहे, म्हणजे 5 मिनिटाचा चालत रस्ता आहे. तर आता स्टेपासून आपण आलो आहे मंडपापर्यंत. मंडपामध्ये सगळं गाणी वगैरे वाजत असतील, DJ वगैरे असेल, म्हणून आम्ही बोललो आता तुम्हाला सांगून टाकतो अपडेट काय ना. दीप्ती आजकाल ब्लॉगमध्ये फक्त ची भूमिकामध्ये आली आहे. सध्या मला बोलायला म्हणजे टाइम बिन काय मिळत नाहीये. तो बिचारा एकटाच काय ते शूट करतो. मी कुठेतरी मध्ये दिसते की थोडंसं काही ना काही काम, घरी काम किंवा काय, त्याच्यामुळे मला जमत नाहीये सध्या. पण होईल, जेव्हा स्टेबल होईल ना सगळं तेव्हा आपण स्टार्ट करू. हळदीचं डेकोरेशन बघा.